नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट। कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर। येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट, साईज MXL, 1000 ला 11 टी शर्ट, साईज MXL, 1000 ला 7 प्रिंटेड शर्ट, साईज MXL, 1000 ला 3 फॉर्मल शर्ट, साईज MXL, 1000 ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150 ला 3 जीन्स, 1000 ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000 ला 4 अरमानी, साईज 28 ते 36, 1100 ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400 ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे, साईज 28 ते 36। आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर। मुळा धरणातून वामोरी चारीला पाणी सोडण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटून विनंती करणार। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील अनेक भागामध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाहीये। विशेषतः नगर आणि पाथर्डी तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे, परंतु धरण क्षेत्र भागामध्ये पावसाचं प्रमाण अधिक असल्यामुळं मुळा धरण, भंडारदरा धरण धरणामध्ये पाण्याची चांगल्यापैकी आवक होतीये। त्यामुळं मुळा धरणातनं वामोरी पाईपलाईन योजनेद्वारे राहुरी नगर पाथर्डी नेवासा तालुक्यातील लाभधारक पाझर तलावामध्ये पाणी सोडण्याच्या दृष्टीनं जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून पाणी सोडण्याची विनंती करणार असल्याचं आमदार अक्षय कर्डिले यांनी पाथर्डी तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना आश्वासित केलंय। शनिवारी सकाळी करंजी, खंडोबावाडी, कानोबावाडी, सातवडसह परिसरातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन आणि ग्रामस्थ, महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी करंजी येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित होते। मतदारसंघातील जनतेनं लोकनेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावर नेहमीच भरभरून प्रेम केलं। आमदार कर्डिले यांनी राजकारणामध्ये नेहमी सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून त्यांची सेवा केली, विकास कामातनं त्यांचा विश्वास मिळवला। त्याच पद्धतीनं मी देखील मतदारसंघातील जनतेच्या विकास कामातून विश्वासास पात्र ठरेल आणि जनतेशी जोडलेली नाळ कधी तुटू देणार नाही। मतदारसंघातील सर्वसामान्य जनता हेच माझं कुटुंब आणि माझी खरी संपत्ती असल्याचं प्रतिपादन युवा आमदार अक्षय कर्डिले यांनी केलं। पाथर्डी तालुक्यातील करंजी, कान्होबावाडी, खंडोबावाडी येथील विविध विकास कामासाठी लोकनेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या सुमारे 90 लाख रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन शनिवारी आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झालं। कान्होबावाडी फाटा ते सातवड रस्ता डांबरीकरण तसंच श्रीराम मंदिरासाठी सभामंडप आणि तांडा सुधार योजनेतनं स्ट्रीट लाईट आणि कॉन्क्रीट रस्ता ही कामं या निधीच्या माध्यमातून मार्गी लागणार आहेत। या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी करंजीसह कान्होबावाडी, खंडोबावाडी, सातवड येथील ग्रामस्थांसह परिसरातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज पाथर्डी तालुक्यामध्ये करंजी व सातवड गावामध्ये विविध विकास कामाचं समारंभ आताच आम्ही सर्वांनी नारळ फोडून संपन्न केलाय। यासाठी आपल्या 39 गावामधून सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहिले। सर्व करंजी, सातवड आणि परिसरातले ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम संपन्न झालाय। एकूण 90 लाख रुपयाचा निधी उपलब्ध होऊन आज आम्ही भूमिपूजन केलेलं आहे।
करंजीवरती, सातवडवरती साहेबांचं विशेष प्रेम आणि लक्ष होतं. साहेबांच्या अतिशय हे जवळचे आणि हृदयातले गाव, म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने गेल्या 17 वर्षापासून साहेब या गावांना प्रेम देत होते, आजपर्यंत ग्रामस्थांची जी जी मागणी आली ती साहेबांनी पूर्ण केली. आज साहेब आपल्यामध्ये नाहीयेत, पण त्यांनी साहेबांना ह्या गोष्टींची मागणी ग्रामस्थांनी केली होती. आज देखील ते कामं पूर्ण होत आहेत. म्हणजे एवढा आशीर्वाद साहेबांचा आपल्या सर्वांवरती आहे. 100% येणाऱ्या काळामध्ये जनतेने आपल्या 39 गावातल्या मला मोठं मताधिक्य दिलंय, मोठं प्रेम दिलंय. होतो ना भविष्य अशा प्रकारचं मतदान मला झालेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळाची सगळी काही जबाबदारी माझी आहे. 100% जे जे प्रश्न, ज्या ज्या मागण्या आज ग्रामस्थांनी माझ्याकडे केल्यात, ते येणाऱ्या काळामध्ये 100% जबाबदारीने सगळ्या पूर्ण होतील, हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, मला भरपूर प्रेम दिले, सर्वांचे आभार. आपल्याला या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.